नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, गेल्याच पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं होतं की टोमल काकू गेल्या होत्या लाल भडक नऊवारी नेसून लक्झमबर्ग नॅशनल डे सेलिब्रेट करायला। इन्स्टाच्या स्टोरीज पोस्टमध्ये तर या काकू एकदम शेवटच्या रांगेमध्ये उभ्या होत्या। यांच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्या यांना भाव देखील देत नव्हत्या। प्लस काकूंनी जे मुलींचा परफॉर्मन्स आहे सांगितलं होतं ते देखील या काकूंनी एक थाप मारली होती। खरंच किती विचित्र काकू आहेत ना या। म्हणजे यांना फक्त हे दाखवायचं असते की बघा बाहेरच्या देशात राहून पण मी कशी आपली भारतीय संस्कृती जपते, पण ऍक्च्युअल मध्ये असं काहीच नाही आहे हा मंडळी। ह्या काकू फक्त भारतीय संस्कृती जपण्याचा दिखावा करतात। दुसऱ्या दिवशी काकू एवढ्या ऍक्टिंग करत होत्या आणि शुगर कोटेड बोलत होत्या ना की काय विचारूच नका मंडळी। काकू दाखवण्याचा प्रयत्नात असतात नेहमी की मला रोस्टिंग अँड रिएक्शनचा काही फरक पडत नाही। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी खूप खुश आहे बोंबलत बसल्या होत्या काकू, जसं काही यांनी खूप मोठा पराक्रमच केला होता। काय त्या टोमल काकू सारखा टाइम सांगत बसतात। मंडळी, तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? या टोमल काकूंनी आता वांग सोडलं आहे आणि बटाट्याच्या मागे हात धुवून लागले आहेत। टोमल काकू, बटाट्यासारखं व्हाल हा, जास्त खाऊ नका। मला माहिती आहे काकू, तुम्ही माझा पॉडकास्ट आणि त्याच्या खालच्या सगळ्या कॉमेंट्स पण वाचता। मागे मी आणि माझी मंडळी गप्पा मारत होतो कॉमेंट सेक्शन मध्ये की वांग वातूड असते, तेच ऐकून वांग खाणं बंद केलं ना तुम्ही काकू? पकडली काकूंची चोरी पकडली। मला माहिती आहे टोमल काकू, तुम्ही माझंच ऐकून हे सगळं बंद केलं आहात, पण तुम्ही हे मान्य नाही करणार, ती वेगळी गोष्ट आहे हो काकू, जाऊ देत। काय हो टोमल काकू, तुम्ही जेवण असं का करता? म्हणजे काही तुम्ही बनवता तर एवढं पातळ का करता हो? वरण बनवण्याचा कंटाळा येतो का तुम्हाला? नाही म्हणजे राईस आणि चपाती सोबत एकच अशी तर ग्रेव्ही असलेली भाजी बनवता तुम्ही, म्हणून विचारलं हो। टोमल काकू, काय ते भारतीय संस्कृती जपण्याचं सोंग करता हो तुम्ही? भारतात आल्या की तुम्ही संस्कृतीला विसरून जाता का हो? अहो टोमल काकू, तुम्ही ते पार्लमेंटच्या मेंबरने पोस्ट शेअर केली होती त्याबद्दल बोलले ना, तुमच्या आधी मीच माझ्या कॉमेंट बॉक्स मध्ये ती पोस्ट केली होती बरं का। काकू, तुम्ही ना सगळं सांगायला उशीर करता आणि मला मग तुमचं सरप्राईज फोडायला मजा येते। काय त्या टोमल काकू वेड्यासारखं बोलत होत्या हो मंडळी की इथे जे मोठमोठे लोक आहेत त्यांना आपण बघू शकतो, बोलू शकतो। अरे म्हणजे या काकूंना काही काम नाही म्हणून उद्या या असंच उठतील आणि जातील फोटो काढायला, प्लस बोलतील की बघा मी हिला भेटली, मी तिला भेटली। उगाच ना या काकूंना फक्त शो ऑफ करायचा असतो। एक गोष्ट ऑब्झर्व केली का मंडळी तुम्ही? टोमल काकू सतत सांगतात आजकाल की बनोजचा आता लंच टाइम आहे म्हणून ते व्हिडिओ शूट करतात। काकू, अजून एकदा प्रूव्ह झालं हो, पॉइंट टू पॉइंट तुम्ही माझं पॉडकास्ट ऐकता। काय हो टोमल काकू, मान्य का नाही करत तुम्ही? माझं पॉडकास्ट ऐकता आणि त्यातूनच तुम्ही सुधारणा करताय ना तुमच्या व्हिडिओ मध्ये। टोमल काकू, मागे मी तुम्हाला अजून एक गोष्ट बोलली होती ना की त्या शिवराक वरून गौतम बुद्धांची मूर्ती उचला। समजत नाही का हो काकू तुम्हाला? भारतीय संस्कृती जपण्याच्या मोठ्या गोष्टी करताना तुम्ही मग असं देवाचा अपमान करणं शोभते का हो काकू तुम्हाला? हो काकू, मी बोलते म्हणून नाही हो, निदान त्या देवाचा तरी रिस्पेक्ट ठेवा जरा। जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा हो काकू। मंडळी, जसं की मी मागे बोलली होती की वटपौर्णिमे दिवशी ह्या काकूंकडे आंबा सोडला तर दुसरं कोणतंच फळ नव्हतं, पण आता अचानक या काकू ग्रॉसरी शॉपिंगला गेल्या होत्या आणि तिथून यांनी विविध प्रकारची फळं आणली आहेत। आता ना मंडळी तुम्हीच कॉमेंट करून सांगा काय बोलायचं या काकूंना। टोमल काकू, अजून एक तुम्हाला सल्ला देऊ का? जरा ना त्या व्हिडिओकडे कमी आणि मुलीकडे जास्त लक्ष द्या हो। तिच्या केसातला गुंता सोडवताना किती ते केस सोडत होत्या तुम्ही काकू, तिला त्रास होत होता। तिच्या चेहऱ्यावर ना स्पष्ट दिसत होतं की तुम्ही तिचे केस ओढताय, त्याचा तिला त्रास होतोय, तरी देखील आपलं तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बोंबलत बसल्या होत्या। काय काकू, काय मुलीच्या पुढे तुम्हाला व्हिडिओ दिसतोय? खरंच कमाल आहे बाबा तुमची। कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर, चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं। टोमल काकूंना कोणीतरी व्हॉइस नोट पाठवली होती, पण एक सांगा मंडळी, या काकूंनी असं काय केलं होतं की यांचं एवढं कौतुक करावं? आता आपण सगळ्यांनी तर बघितलंच आहे यांच्या इंस्टाग्राम स्टोरीज मध्ये कोणी साधा यांना भाव देखील देत नव्हतं। यांना तर लास्ट लाईन मध्ये उभं केलं होतं। ते डब्बू मुलांना कसं ट्रीट केलं जाते अगदी तसंच या काकूंना वागणूक दिली जात होती। याच एकट्या काकू होत्या तिथे ज्या बोंबलत बसल्या होत्या। दुसऱ्या दिवशी या टोमल काकू आजूबाजूच्यांची तारीफ करत होत्या
बोलल्या की बदनामी तेच काही समजलं नाही मला. यांचे शेजारी रोज रोज बार्बेक्यू करतात तर काकूंना एवढा का त्रास होतो बरं? आणि यांना कोणी विचारलं होतं का की बाई ग टोमल, तुझ्या शेजारचे काय करतात, ते काय खातात पितात सांग आम्हाला. उगाच आपलं एखाद्याची प्रायव्हसीची वाट लावायची एवढं मात्र या काकूंना छान जमते. ह्या काकू दुसऱ्यांच्या प्रायव्हसीचा विचार करत नाही आणि यांच्याबद्दल कोणी काय बोललं की लगेच जातात प्रायव्हसी कंप्लेंट करायला. वा काकू वा, हे छान जमते हो तुम्हाला. टोमल काकू भाज्या मॅरिनेट करताना मध्येच काय ते काका आले मार्शमॅलो दाखवायला हातात लॅपटॉप घेऊन. आणि तेव्हा पण या टोमल काकू लगेच सुरू झाल्या. या काकू ना वेळोवेळी पटवून देण्याचा प्रयत्न करतात की बघा बनोजला ऑफिसचं काम असते, तो घरी बसून ऑफिसचं काम करत असतो. काय टोमल काकू, किती ओरडून ओरडून तुम्हाला पटवून द्यावं लागते ना लोकांना की ऐका माझं, मी खरं बोलतेय. आता मंडळी, मागे त्या कॅलिफोर्निया वालीने बार्बेक्यू पार्टी केली होती ना तिच्या गार्डन मध्ये, तिचंच बघून आता या टोमल काकूंचं सुरू झालंय. एकमेकींना कॉपी करणं काय या थांबवणार नाही आहेत या जन्मात तरी. ती हिचं कॉपी करते, ही तिचं कॉपी करते, नुसतं एकमेकींचं कॉपी करायचं एवढं मात्र या दोघींना छान जमते. दोघींचेही व्हिडिओ सारखेच असतात. टोमल काकूंने ना मुलींना सांगून ठेवलंय वाटते की बायांनो, व्हिडिओ सुरू असला की माझी लाज राखा, आधीच मी बदनाम आहे दुनियेत. आता असं मी बोलते कारण बार्बेक्यू वाल्या व्हिडिओ मध्ये बघा मंडळी, 1454 ला खारीचं लक्ष कॅमेराकडे गेलो आणि तिने लगेच शैलाला इशारा केला की ठेव कॅमेरामॅन. उप्स सॉरी, बनोज काका व्हिडिओ काढतायत आपला. टोमल काकू त्या स्टिक पलटत होत्या आणि काकांना बोलल्या काय कशी आहे आयडिया? तर काका बोले हुशारच आहेस तू. मध्ये काकांनी पॉज घेतला आणि बोलले स्वयंपाकात. मला तर ते काकांचं बोलणं ऐकून एवढं हसायला आलं ना की काय बोलू मंडळी. म्हणजे या काकांना देखील माहिती आहे स्वयंपाक सोडला तर या काकू गुड फॉर नथिंग आहेत. इमोशनल डॅम. आजकाल ना या टोमल काकू स्वतःच काहीतरी बनवतात आणि रिव्ह्यू देतात. ह्यावेळी ना मंडळी या टोमल काकूंनी मुलींना घेऊन बाजूलाच बसवलं होतं. दरवेळी बघा सगळे बोलतात ना की दोघच बसतात नवरा बायको, मुलींना घेऊन नाही बसत, म्हणून यावेळी मुलींचे लाड करत होत्या टोमल काकू. ह्या ना फक्त कॅमेरा समोरच हा असला दिखावा करत असतात. काय तर या काकूंच्या डब्यांमध्ये फुलपाखरू झाले आहेत. या काकूंना फुलपाखरू कशाला बोलतात हे देखील माहिती नाही आहे का? फुलपाखरू किती नाजूक असतं, किती कलरफुल असते आणि ते नेहमी फुलांवरती बसते. जे पिठामध्ये होतात ती पाखरं असतात. काय बोलायचं या निर्बुद्ध काकूंना, आता तुम्हीच सांगा मंडळी. आणि या काकू विचार तरी कसं करू शकतात की फुलपाखरं यांच्या पिठाच्या डब्यामध्ये आली आहेत. आता त्याच दिवशी बघा या टोमल काकू फुलपाखराच्या गार्डन मध्ये गेल्या होत्या. तिथे एकही फुलपाखरू टोमल काकूंच्या हातावरती बसत नव्हतं. सगळे फुलपाखरू काकांनाच चिकटत होते. एवढा सरळ सरळ त्या फुलपाखरांनी पण काकूंचा अपमान केला. तरी निर्लज्जासारखं काकू बोलतात काय तर फुलपाखरू आले आहेत. कौन है ये लोग, कहां से आते हैं? टोमल काकू बोलल्या काका हॉलमध्येच बसले आहेत मीटिंग अटेंड करायला. स्वयंपाकात काय बनवू त्यांना विचारते. आता ते इथेच बसलेत मीटिंग घेत आहेत, त्यांना विचारायला मला इझी जाईल. ह्या बनोज काकांनी तर यांचं ऑफिस सेटअप 2nd फ्लोअरवर केलं आहे. मागे बघा ते तिथे बसून काकूंसाठी कॉन्टेंट गोळा करत होते. अहो म्हणजे ते एक पक्षी बसला होता बघा तिथे झाडावरती, त्याचा व्हिडिओ काढून आणला होता काकांनी. मग आता हॉलमध्ये बसून मीटिंग अटेंड करतायत. प्लस अजून एक गोष्ट ती म्हणजे काका मीटिंग मध्ये असताना त्यांना असं डिस्टर्ब ह्या काकू करतायत की जेवणात काय बनवू. किती निर्बुद्ध आहेत ना या मंडळी. नाही म्हणजे एखाद्याची जर मीटिंग सुरू असेल तर त्याला असं जेवणात काय बनवू प्रश्न विचारून डिस्टर्ब करणं योग्य आहे का? आणि यांना ऍट द एंड कांद्याची पातच बनवायची होती तर त्या बनोज काकांना विचारायची नाटकं तरी कशाला करायची ना. आणि काकू बोलतात की लाल मसूरची डाळ पण त्यात छान लागते. हो टोमल काकू, तुम्ही पण त्या पत्रास्टेच्या केअरटेकरच्या नाईट कॉलेजमध्ये शिकले आहात का? नाही म्हणजे मसूर डाळ ही ऑरेंज असते, पिवळी असते ती तूर मूग आणि चना डाळ. मंडळी या टोमल काकूंनी ती भाजी पण एकदम रस्सा टाईप केली होती. हा प्रकार तर मी पहिल्यांदाच बघितला असेल. आता माझी एक फ्रेंड आहे नाशिकची, तर ते लोक कसं मेथी परत करडईची भाजी असते ना ती बनवतात, पण त्यात ते लोक आधी धुवून चिरून ती भाजी घेतात. मग मिक्सर मध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, ओलं खोबरं आणि चवीपुरतं मीठ टाकतात. ह्या सगळ्या साहित्याला पातळ पेस्ट करून घेतात. तेल गरम करून मग ती पेस्ट त्यात टाकतात आणि चिरलेली भाजी. जरा ते मिश्रण आटलं की मग त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकतात. ज्यांना हवं ते थोडं पाणी ठेवतात. काय काय लोक आटवतात अजून.
पण ह्या काकू तर एकदम पातळ पाणीच करतात त्या भाजीचं. मला तर हा प्रकार समजलाच नाही काय होता. ह्या टोमल काकूंचे ऍपल्स पक्ष्यांनी तोडले. ह्या काकू ना उगाच आपलं काय पण दाखवत बसतात. आता काय तर ते फुलपाखरं झाले होते ना डाळींमध्ये, त्यांना यांनी उन्हात सुकवायला ठेवलं. ह्या टोमल काकूंना कोणी प्रश्न विचारला होता की नाही माहिती नाही, पण कपडे वाळवण्यावर 10-15 मिनिटाचा लांबलचक काकूंनी व्हिडिओ बनवला. थोडे दिवस थांबा मंडळी, आता यांचा बघून कॅट मॉम पण सुरू होतील. अहो गार्डन मध्ये कपडे सुकवायला हो मंडळी. ह्या टोमल काकूंना गरम गरम डाळी भरून ठेवत होत्या डब्यांमध्ये, तेव्हा काकूंची ती सोकल्ड फुलपाखरं पण उडत होती. नीट बघाल ना मंडळी तो व्हिडिओ, तो क्लिअरली दिसतील तुम्हाला. गुरुवारी टोमल काकूंने एग बिर्याणी बनवली होती आणि काकूंचं असं म्हणणं आहे की गुरुवारचं चालते एग खाणं, म्हणजे हे कोणी सांगितलंय. आणि त्या दिवशी इंडियाची मॅच होती, तर काकू प्रे करत होत्या की पाऊस कंटिन्यू पडू देत. काय हो टोमल काकू, तुम्ही स्वतःला क्रिकेट लवर समजताना आणि पाऊस कंटिन्यू पडू दे असं प्रे देखील करताय. लाज वाटते का हो काकू तुम्हाला? आज टोमल काकूने हेअर वॉश केला होता बरं का मंडळी. टोमल काकू मुलीला घेऊन गिफ्ट आणायला गेल्या होत्या आणि त्यांनी बसचा प्रवास देखील दाखवला. एरवी सगळे बोलतात ना की या टोमल काकू बाहेर जातात तेव्हा यांच्यासोबत बनोज काका असतात, म्हणून यावेळी या काकू मोठ्या मुलीला घेऊन गेल्या होत्या आणि बसचा प्रवास देखील दाखवला. गिफ्ट वगैरे आणलं आणि काकूने दाखवलं ते म्हणजे सफरचंदाला कसं त्यांनी झिपलॉक बॅग मध्ये ठेवलं आहे. टोमल काकू आज बर्थडे पार्टीला जात होत्या तेव्हा त्यांनी लुक दाखवला. त्यांच्या मोठ्या मुलीचं रिएक्शन पाहिलं का मंडळी? जराही ती हॅपी नव्हती. तिचं असं झालं होतं, चल ग बाई चल लवकर, तुझी बडबड बंद कर आणि चल लवकर जाऊया. टोमल काकूने आज वन पीस ड्रेस घातला होता. टोमल काकू बोलल्या की मी तुम्हाला तिथे बर्थडेचं सेलिब्रेशन दाखवू नाही शकत. आता मंडळी ह्या टोमल काकू एवढ्या फेमस आहेत की कोणी त्यांच्या व्हिडिओ मध्ये येत नाही आहे. आजकाल ना सगळेच लाजतात या टोमल काकूंच्या व्हिडिओ मध्ये यायला. टोमल काकूंना सांगितलं की मी फोटोज पण खूप काढले आहेत, पण ते काय टोमल काकूंनी दाखवले नाही. लास्ट टाइम मी बोलली होती बघा की या टोमल काकूंच्या मित्रमैत्रिणीने सगळ्यांनी प्लॅनिंग केलं होतं आणि सगळ्यांनी मॅच एकत्र बघितली होती. यावेळी देखील फायनल्स त्यांनी एकत्र बघण्याचं ठरवलं आहे. पण टोमल काकू बोलल्या की मला बोंबलण्याची घाणेरडी सवय आहे ना, त्यामुळे टोमल काकू यावेळी घरीच बसून बोंबलणार आहेत. आता सवयीप्रमाणे या टोमल काकू उद्या सुट्टी घेतील आणि आजच्या मॅचचा व्हिडिओ टोमल काकू सोमवारी दाखवतील. ह्या टोमल काकू काय करतील नि काय नाही यांचा काही नेम नाही. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.